प्रशासनाचा एक कोणी इथं म्हणजे पालकमंत्री आलेले नाही आहे, तुमचा कोणी प्रतिनिधी इथं अजून आलेला नाही. हां, नाही मग उपोषण सोडवण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे ना प्रशासनाकडे. नाही तुम्ही नका येऊच मॅडम, पण मला विनंती एवढी करायची तुम्हाला की त्याला म्हणजे त्या उपोषणाचा आपण काही म्हणजे घेणार आहोत की नाही आहोत. दीपक बोराडे बाकीच्या उपोषणासाठी पूर्ण म्हणजे मंत्रिमंडळ धावून येतं. जरांगे साहेब उपोषणाला बसले की मुख्यमंत्री येतात, तुमचं सर्व प्रशासन त्याच्या दावणीला बांधलेलं असतं. मग बंजारा समाज काय म्हणजे एकदम काही त्याला म्हणजे वाली नाही म्हणून तुम्ही असं सोडून देणार का त्याला? म्हणजे काय मॅडम मला इकडं बा मॅडम इकडं बा मला तुम्हाला विनंती करायची आहे की आज 8वा दिवस आहे आणि 8 दिवस जर तुम्ही त्याची काहीच दखल न घेता काही त्याला एखादा डायलॉग पण होणार नाही किंवा प्रशासनाचं कोणी नाही. आता काल इथनं बघा तुम्ही सांगा, काल पालकमंत्र्यांना इथून कोणीतरी फोन केला वाटतं. पालकमंत्र्यांना 7 दिवसापर्यंत उपोषणच माहीत नाही आहे. म्हणजे आता 7 दिवस झाल्यानंतर जर एखाद्या उपोषणाची माहिती, आता काल रात्री स्वतः पालकमंत्री बोलण्यात इथं कार्यक्रम नाही. मॅडम मला विनंती एवढीच करायची तुम्हाला की तुम्ही थोडंसं 8वा दिवस, माझं म्हणणं एवढंच आहे, आज 8वा दिवस आहे मॅडम. उद्या म्हणजे त्याच्या जीवाला बरं वाईट झालं तर उद्या खूप मोठा उद्रेक होईल पूर्ण महाराष्ट्रात. विनंती एवढीच आहे तुम्हाला की प्रशासनाला कळवा आणि कसं त्याच्या काय ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना काय पूर्तता आपल्याला करता येतील त्या पूर्तता करून त्याचं उपोषण सोडावं एवढी विनंती आहे आमची. हां प्लीज मॅडम जरा लक्ष द्या.